श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। श्रावणी सोमवारच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आता आज झाला श्रावणी सोमवार, उद्या आहे नागपंचमी। तर नागपंचमीचे काही खास उपाय म्हणा, सेवा म्हणा, त्या तुमच्याकडे आज घेऊन आलेले आहे। त्या सगळ्यांनी आवर्जून करा, कारण वर्षातून एकदाच हा दिवस येतो। पुन्हा हे उपाय वर्षभर करायचे नसतात, त्यामुळे उद्याचा दिवस महत्वाचा आहे। आता ज्या महिलांना पिरियड्स आहेत त्या नाही करू शकत, ज्यांना सूतक आहे तेही नाही करू शकत, त्यांनी पुढच्या नागपंचमीची वाट बघावी लागेल। नागपंचमीला आपल्याला पूजा कशी करावी याचा व्हिडिओ डिटेल मध्ये मी दिलेला आहे, तो आवर्जून बघा की घरच्या घरी नागपंचमीची पूजा कशी करावी, कोणत्या चुका टाळाव्यात, विधिवत पूजा कशी करावी, ही संपूर्ण माहिती मी दिलेली आहे। आता नागपंचमीच्या दिवशीचे महत्व काय आहे, तर याच दिवशी श्रीकृष्ण यमुना नदीमधून कालिया नागाशी सगळे युद्ध खेळून, म्हणजे जे काही त्यांचं होतं एकमेकाबरोबर, ते सगळं युद्ध करून जिंकलेला होता। म्हणून या दिवसाला नागपंचमी अशी शास्त्रीय मान्यता आहे। नागपंचमी दिवशी चुकूनही काही गोष्टी करायच्या नाहीयेत। त्या म्हणजे, आता हे खरं तर पूर्वीची परंपरा आहे, त्यामागचं मी कारण पण सांगते तुम्हाला। या दिवशी सुरी वापरणे, विळी वापरणे, तवा वापरणे हे सगळं निषिद्ध मानले जाते। आता तवा का, तर तवा म्हणजे शास्त्रीय मान्यता आहे की तवा हे नागाच्या फण्याचं रूप आहे, म्हणून तवा वापरू नये। आता बाकी सुरी वगैरे या ज्या गोष्टी आहेत खोदकामाच्या, तर खरं तर त्याच्या मागचं एक शास्त्र आहे की या दिवशी जमिनीची खोदाई काम करू नये। त्याचं कारण म्हणजे कदाचित सापांची आत वस्ती असू शकते, सापांची अंडी असू शकतात, बाकी जीवजंतू असू शकतात, म्हणून या दिवशी तसं म्हटलं तर फक्त या दिवशीच नाही, कायमच हे करताना आपल्याला जपलं पाहिजे। पण आता शास्त्र मान्यता आहे की नागपंचमीला हे करून आपल्याला सापांना, नागांना चुकूनही दुखवायचं नाहीये। जे दारामध्ये नाग येतात त्यांना विनाकारण दूध पाजणे, म्हणजे त्यांना तुमचं दूध प्यावं म्हणून आता येत नाहीत ती गारुडी लोक, बंद झाली आहेत, कारण निसर्गाकडूनच त्यांना त्या गोष्टी आता मान्य नाहीयेत। तरी जुन्या गावातून अजूनही येतात बघा। तर आपल्या त्रासासाठी असं म्हणतात की साप जे दूध पितो किंवा नाग जे दूध पितो त्याचं रूपांतर विषामध्ये होतं, म्हणून या चुका टाळा। लांबून नमस्कार करा, वाटलं तर त्या गारुडाला इच्छा असेल तर तुम्ही 50, 100, 101 रुपये दक्षिणा द्या आणि लांबूनच नागोबाला तुम्ही नमस्कार करा, कारण ना त्याला त्रास झाला पाहिजे ना आपल्याला झाला पाहिजे। तो आपल्याला घाबरतो, आपण त्याला घाबरतो, त्या ह्याच्यात तो जर चुकून घरात आला, कुणाला डसला, तर यापेक्षा नागाची मूर्ती रूपात पूजा, तर ही जी आहे आपल्याकडे बघा, ही मूर्ती रूपी पूजा आमच्याकडे याची म्हणजे 2 असतात नाग नागिन, याची पूजा केली जाते। तर याची पूजा करा। त्याचप्रमाणे ज्योतीच्या ह्याच्यात सुद्धा नागाचा हे आहे, त्याची पूजा करा। रांगोळीने मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, नाग, नागिन, त्याची पिल्ले, ह्याचा पूर्ण परिवार काढून त्याची पूजा करा। त्यांना लाया, दूध, फुटाणे ह्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। आता उपाय काय करायचे आहेत या दिवशी, तर या दिवशी बघा शिवमंदिरात आपल्याला जायचे आहे आठवणीने, आणि काही उपाय करायचे आहेत। ते कोणते, तर तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये काळे तीळ घालायचे आहेत आणि शिवपिंडीवर ह्याचा अभिषेक करायचा आहे। ओम नमः शिवाय किंवा नागदेवताय, ओम श्री नागदेवताभ्यो नमो नमः या मंत्राचा जप करत शिवपिंडीवर ह्याचा अभिषेक करायचा आहे। यामुळे कालसर्पदोष, पितृदोष हे जे असतील, राहू केतू खराब असतील, तर हे दोष तुमचे पत्रिकेतले मोठे मोठे दोष खराब होतात। आता कालसर्पदोषासाठी एक अजून उपाय सांगते। चांदीची नागनागिन आणावी, खूप कमी दरात मिळते, पातळ पत्र्याची आणायची, नागनागिनची जोडी आणायची, त्याची घरात उद्याच्या दिवशी पूजा करायची, त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायची। यामुळे कालसर्पदोषामधून सुटका होते, याला मान्यता आहे। म्हणजे हा शिवपुराणातला उपाय आहे, तर हा आवर्जून करा। यामुळे तुमच्या कोणालाही कालसर्पदोष सांगितला असेल तर तुमच्या पत्रिकेतला
कालसर्पदोष कमी होण्यास मदत होते। हा खूप चांगला उपाय आहे। पुढचा उपाय म्हणजे राहू, केतू किंवा वाईट काही परिणाम, सर्पदोष किंवा श्राप हे घराला लागलेले असतात, आपल्यालाही कळत नाही की आपल्या कुटुंबाला नेमकी त्रास कुठून होत आहेत, अशा लोकांनी आपल्या जे गव्हाचे पिठाचे छोटेसा एक नाग बनवावा, एक नागिन, त्याच्यावर काळे तीळ लावावेत, म्हणजे डोळे वगैरे असं सगळं काळ्या तिळानं बनवावं, छोटे छोटे बनवायचे आणि ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन, महादेवाच्या मंदिरामध्ये जाताना 1 लोटा पाणी, भस्म, बेलपत्र आणि हे नागनागिन, काहीतरी नैवेद्य, फुलं हे सर्व घेऊन जायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्हाला आधी पाण्याने अभिषेक करायचा आहे, भस्म, त्यानंतर बेलपत्र, फुलं, धूप, दीप। आता अजून एक इथं सांगते की शिवपिंडीवर कधीही दिवे लावू नयेत। मी नेहमी जाते, जिथं जिथं मला दिसतील मी उचलून खाली ठेवते, काही वेळेस चटका सुद्धा लागतो, पण शिवपिंडीवर ताईंनो कधीही दिवा लावू नये, तर खाली लावावा, कारण तो आपण डायरेक्ट देवाच्या अंगावर लावतो, असं कधीही करू नका। तर त्याच्यानंतर तुम्हाला हा सगळा अभिषेक झाल्यानंतर, पूजा झाल्यानंतर ही जी नागनागिन तुम्ही करून नेली आहे किंवा तिथं जाऊन करा, घरात ती डब्यातनं नेताना थोडी अशी एकमेकाच्या अंगावर वगैरे पडणार, म्हणून घरात तिथं जाऊन बनवा आणि ती अर्पण करा। तुम्हाला जुन्यात जुने घराला लागलेले श्राप, तळतळाट, सर्पदोष ह्या सगळ्यातून तुमची मुक्ती होईल। त्याच पद्धतीने तुम्हाला या उद्या सर्पस्तुती, गुगलला तुम्ही सर्च करा, सर्पस्तुती उद्याच्या दिवशी पठण करायला सुद्धा खूप जास्त महत्व आहे। उद्या सुद्धा, म्हणजे तसं तर दररोज आणि उद्या सुद्धा शिवलीलामृत मधला 11वा अध्याय पठण करावा। उद्या कुठल्याही प्राण्यांना दुखवू नये, खास करून साप, नाग। आता आपल्या इथे पण 32 शिराळे म्हणून गाव होतं, आता ते सगळं बंद झालेलं आहे। या दिवशी तिथं साप, नाग डसत नाहीत अशी मान्यता होती आणि लोक गळ्यात घेऊन, हातात घेऊन त्यांचे खूप भयंकर, मी स्वतः कधीच गेले नाही, कारण मला स्वतःला प्रचंड भीती वाटते। दुसरी गोष्ट, आपल्यामुळे प्राण्यांमुळे आपल्याला त्रास नको। मला पाल, झुरळ या कशाची भीती वाटत नाही, एवढी मला सापनागाची भीती वाटते। त्यामुळे अशा ठिकाणी मला जाण्याचा लहानपणापासून बराचदा योग आला होता, पण मी गेले नाही, कधीच नाही। म्हणजे मला जर साप गळ्यात टाकलं तर मी तिथंच जाईल, म्हणजे ह्या खरं गोष्ट इथं मध्येच सांगितली मी। पण अशा ठिकाणी जरी कुठं असतील तुमच्या इथे, तरीही जाणं टाळा, कारण त्या सापांना काही वेळेस, ही गारुडी लोक असतात, गारुडीय, ते गुंगीचं औषध देतात, काही वेळेस सापांचा दंश करण्याचा जो ते काही दात वगैरे असतात ते काढले जातात, अनेक त्यांच्यावर क्रिया केल्या जातात आणि त्यानंतर हे प्रयोग केले जातात। तुम्ही मला सांगा, त्या नागांना किंवा त्या सापांना कळतं का हो की आज नागपंचमी आहे म्हणून आज कुणाला चावायचं नाही? बिलकुलही नाही। अशा अंधश्रद्धेवर चुकूनही विश्वास ठेवू नका। आपली ही शेतकऱ्यांचे मित्र आहेत, सर्पमित्र, त्याचप्रमाणे आपले सुद्धा आता नाग म्हणा, साप म्हणा, मोर म्हणा किंवा कुठलेही प्राणी आपले मित्र आहेत। सर्पमित्र तर सर्पावर खूप प्रेम करतात, कुठंही दिसले तरी ते बरडीमध्ये भरून जंगलामध्ये सोडतात। तुम्हालाही उद्या जर एखादा गारुडी दिसला, हा सुद्धा उपायच आहे की तुमच्याकडे नाग घेऊन आला तर त्याला विचारा ह्याची तुम्हाला काय कॉस्ट द्यावी लागेल आणि सर्पमित्र बोलवा एखादा, कितीही पैसे तुमची परिस्थिती असेल तर त्या व्यक्तीला द्या आणि जो नाग आहे तो जंगलामध्ये सोडा। त्याचं पुण्य, त्याची जी तुम्हाला फलप्राप्ती होईल ती शब्दात मांडता येणार नाही। हा उपाय खूप दुर्मिळ आहे की तुम्हाला उद्या असं घडणं मिळणं, पण चुकून जरी तुमच्याकडे असा गारुडी येत असेल तर हा उपाय तुम्ही 100% करा। आता आपल्या भागामध्ये जशी देवघरात पूजा केली जाते तशी महाराष्ट्राच्या बाहेर जे आहे ते दरवाजामध्ये उद्या मातीचे नागनागिन तयार करतात। तसंच उद्या अजून एक पद्धत आहे, घराच्या चारी कोपऱ्यात आणि दारामध्ये उद्या वाटीत दूध ठेवायचे असते, मातीच्या वाटीमध्ये, की सर्प येतो आणि पिऊन जातो आणि आपल्या सगळ्यांचे दोष घालवतो असं म्हटलं जातं। म्हणून उद्या 2-3 ठिकाणी दूध अवश्य ठेवा, ह्याला सुद्धा खूप जास्त मान्यता आहे। तर मला वाटतंय तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, उपाय आवडले असतील, जे जमतील तेवढे करा।
काहीच नाही जमलं तर जीवतीच्या फोटोची आणि तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल तर या नागदेवतेची अवश्य पूजा करा आणि उद्याचा दिवस साजरा करा। उद्या झोके खेळणे ह्याची पण पद्धत असते। बऱ्याच गावांमधून झोके खेळले जातात, मेहंदी काढली जाते, हिरव्या बांगड्या, शृंगार केला जातो। तुमच्या इकडे जशी जशी पद्धत असेल, जशी तुम्हाला आवड असेल तसं नक्की करा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।